मी बाळाची आई आहे, प्रगती अक्षय दरेकर. तुमच्याकडनं जशी मदत होईल तशी करा. ₹5, ₹10 ते सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो नमस्कार. मी आजपर्यंत एवढे व्हिडिओ बनवले, पण तुम्हाला कधीच म्हटलं नाही की माझा एखादा व्हिडिओ शेअर करा म्हणून. पण मी आज आहे ना तुमच्या सगळ्यांना हात जोडून मनापासून विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल ना, तेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण आज माझ्या हातात जे निरागस जे बाळ आहे ना, हृदय, ह्याचं नाव आहे हृदय, ह्याच्या जीवनाचा प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो की या बाळाला म्हणजे एक अतिशय म्हणजे खूप कमी लोकांना असा आजार होतो, तो आजार झालेला आहे. आणि त्या आजारातनं जर बाळाला बाहेर काढायचं असेल तर त्याला आहे ना एक इंजेक्शन लागणार आहे, जे जगातलं सगळ्यात महागडं इंजेक्शन आहे. आणि त्या इंजेक्शनची किंमत सुमारे 16 कोटी रुपये. आणि आता तुम्हाला माहिती आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढे पैसे जमवायचे म्हणजे तुम्ही काय जरी केलं तरी ती गोष्ट अशक्य आहे. त्यामुळं एकच गोष्ट शक्य आहे की तुम्ही सर्वांनी मिळून जर या बाळाच्या पाठीमागे जर आपण सगळे उभं राहिलो तर आपण बाळाला ते इंजेक्शन मिळवून देण्यासाठी सगळे एकत्र येऊन आहे ना, नक्कीच आपण बाळाला मदत करू शकतो. तर मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करतो. मी आता तुम्ही म्हणताल एवढी 16 कोटी अमाऊंट आहे, एवढे आपण कुठून जमा करायची? तर मी तुम्हाला म्हणतो अगदी 10 रुपयापासून तुम्ही मदत करा. 10, 50, 100, 200, 500, 1000 तुम्हाला जेवढे जमल ना तेवढे तुम्ही मदत करा. कारण तुमची एक छोटीशी मदत आहे ना, आपल्या बाळाचा प्राण या ठिकाणी वाचू शकते. आणि या आजाराबद्दल सांगायचं झालं तर हा आजार आहे ना, म्हणजे या शरीरामध्ये आल्यानंतर तो हळूहळू जे आपले स्नायू असतात, जे आपले मसल असतात, ते वीक करत जातं. आणि जसे जसे दिवस जातील तसे त्याचे सगळे मसल वीक होत जातील. त्यामुळे आपण जेवढ्या लवकरात लवकर या बाळाला ते इंजेक्शन देऊ, तेवढ्या लवकरात लवकर आपलं बाळ परत आहे तसं व्यवस्थित होऊ शकतं. व्हिडिओच्या शेवटी एक मी स्कॅनर देतोय आणि खाली सगळी दादांची माहिती सांगतोय. तर जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या बाळाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या पुण्यात मंगळवार पेठेमध्ये राहिला आहेत आपला दादा अक्षय आणि आपल्या ताई आहे, त्यांना ही गोष्ट अशक्य आहे. पण शेवटी म्हणतात ना, आई आणि वडील किती काय झालं तरी पण आपल्या बाळाच्या पाठीमागे शेवटच्या श्वासापर्यंत उभा असतात. त्यामुळे हे खरं दोघं अतिशय लढा देतात आहे, म्हणजे दोघं लढतात आहे, इकडे जा तिकडे जा, ह्याला भेट त्याला भेट. आता तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही सरकारची का मदत घेत नाहीये? तर आपण सरकारची पण मदत घेण्याचा प्रयत्न करतोय, पण डॉक्युमेंटेशनचा पार्ट एवढा आहे की ते कधी होईल ते आपल्याला माहिती नाहीये. आणि जरी समजा झालं तरी पण एवढी मोठी अमाऊंट आहे ना त्यांच्याकडनं मिळणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी थोडी थोडी म्हणजे फुल न फुलाची पाकळी जरी तुम्ही मदत केली ना, तरी पण आपल्या बाळाच्या पाठीमागे आपण सगळे उभं राहायला पाहिजे, अशी मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो. आणि तुम्ही नक्कीच सगळेजण काही ना काहीतरी मदत करताल एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.